नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। स्कोडा कुशाकचं फायनली अपडेट आलेलं आहे। भरपूर दिवसापासून लोक वाट पाहत होते की स्कोडामध्ये काय अपडेट येणार आहे, बेसिकली कुशाकमध्ये। तर कुशाकचं फेसलिफ्ट तुम्ही पाहताय आणि गाडीमध्ये जर पाहिलं चेंजेस फ्रंट असेल किंवा आतल्या साईडला सुद्धा फीचर्स आहेत ते अपग्रेड झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज। फ्रंट लुकने आपण थोडंसं गाडीची माहिती घेऊया। आता जर पाहिलं तर हा लुक मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगतो, बस ह्या गाडीच्या बेस मॉडेलपासून आहे ना तुम्हाला भरपूर असे फीचर्स जे आहेत ते कंपनीने इथे ऑफर केलेले आहेत। आता जर पाहिलं तर ह्या गाडीचे ना 4 व्हेरियंट असणार आहे। क्लासिक प्लस, सिग्नेचर, स्पोर्ट लाईन, प्रेस्टीज आणि मोंटे कार्लो असे 5 व्हेरियंट असणार आहे। हे मोंटे कार्लो व्हेरियंट आहे। आता बेस मॉडेलपासून आहे ना तुम्हाला सिंगल पॅन सनरूफ या गाडीमध्ये भेटणार आहे। ऑटोमॅटिक जे रेन सेन्सिंग वायपर आहे ते देखील मिळणार आहे। रियर वायपर सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। प्लस 7 इंचचा जो टच स्क्रीन आहे हा सुद्धा या गाडीमध्ये मिळणार आहे। सो अशी भरपूर टेक लोडेड किंवा फीचर लोडेड कुशाक जर पाहिलं तर झालेली आहे। सो ओव्हरऑल प्राइसिंग काय येते हे देखील आपल्याला पाहावं लागेल। सो एकदा ना मी गाडी स्टार्ट करून घेतो आणि देन तुम्हाला एक एक फीचर जे आहे ते सांगतो। बाय द वे गाडीची की जर पाहिली जी चेंज नाही केलेली कंपनीने अशीच आहे। समजा हे जर बटन आपण प्रेस करून ठेवलं तर ही जी विंडो आहे ही खाली येते आणि सनरूफ जर पाहिला हा थोडासा टिल्ट होऊन जातो। सो व्हेंटिलेशन जे आहे ते गाडीमध्ये स्टार्ट होऊन जातो। सो एकदा आपण गाडी स्टार्ट करूया। येस, त्यानंतर हेडलॅम्प देखील मी ऑन करून घेतो सो जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल। आता हे मोंटे कार्लो एडिशनमध्ये ना बऱ्यापैकी तुम्हाला चेंजेस वाटणार आहे। रेग्युलर व्हर्जनचा देखील व्हिडिओ आपण लवकर तुमच्यासाठी आणूया। बाकी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर ग्रिल जर पाहिली चेंज करण्यात आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ज्या LED लाईट्स आहेत DRS त्या इथे यूज झालेले आहेत, ज्या की पूर्णपणे कनेक्ट आहे हेडलॅम्पला। हेडलॅम्प जर पाहिले पूर्णपणे LED मध्ये आहे, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आहे आणि फोग लॅम्प जर पाहिले हे सुद्धा तुम्हाला इथे LED मध्ये मिळून जातात। फ्रंट पार्किंग सेन्सर सुद्धा तुम्हाला इथे मोंटे कार्लो एडिशनमध्ये पाहायला मिळतात। स्कोडाचा इथे लोगो आहे। रेन सेन्सिंग वायपर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। पण तरी देखील ॲडासचे जे फीचर्स ही गाडी अजून सुद्धा मिस करते, जे की माझ्या मते ॲडासचं जे फीचर हे मोंटे कार्लोमध्ये पण नाही आहे। बाकीचं जे रेग्युलर व्हर्जन आहे त्याच्यामध्ये सुद्धा गाडीमध्ये जर पाहिलं तर ॲडासचे जे फीचर हे देण्यात आलेले नाही आहेत। आणि सोबतच इंजिन ऑप्शन सुद्धा दोनच आहे। 1 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन, 1.5 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन। कुठल्याही हायब्रिडचा ऑप्शन देण्यात आलेला नाही। बट एक गोष्ट चांगली आहे, बेस मॉडेलपासून तुम्ही 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्स घेऊ शकता 8 स्पीडचा। इथे जर पाहिलं तर 205/55 R17चा जो टायर प्रोफाईल हा इथे यूज झालेला आहे। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आहेत। अजून एक फीचर ही गाडी मिस करते जसं की 360 डिग्री कॅमेरा, ते सुद्धा इथे अजून कंपनीने ऑफर करण्यात आलेला नाही आहे, दिलेलं नाही आहे। टिंटेड ग्लास तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात। रिक्वेस्ट सेन्सर दोन्ही साईडला आहे मोंटे कार्लो एडिशनमध्ये। रिअरमध्ये अजून एक माझ्या मते डिस्क ब्रेक देता आले असते, ते इथे नाही आहे। मागच्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला वायपर, डिफॉगर, देन हा जो कनेक्टेड टेल लॅम्पचं डिझाईन आहे ना एक नंबर आहे बरं का। एक प्रीमियम लुक देते या गाडीला। इथे स्कोडाची जी बॅजिंग ही सुद्धा तुम्हाला इल्युमिनेटेड मिळून जाते, चांगली दिसते। बाकी तर मागच्या साईडला 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर, देन रिव्हर्स कॅमेरा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। इथे शार्क फिन अँटिना आहे आणि बूट स्पेस जर पाहिला तर तो ॲज इट इज आहे, आधीप्रमाणेच तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातो। खालच्या साईडला स्पेअर व्हील देखील देण्यात आलेलं आहे। गाडीचं कुठलंही जनरेशन चेंज नाही आहे, त्यामुळे तुम्हाला डायमेन्शनमध्ये जर पाहिलं तर ही गाडी सेम असणार आहे आणि पेट्रोल इंजिनचाच ऑप्शन जर पाहिलं तर या गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आता आपण इंटिरियर चेक करूया। ओके, आता इंटिरियरमध्ये जर पाहिलं डोअरमध्ये तुम्हाला एक वेगळं जे मटेरियल आहे इथे पाहायला मिळतं। इथे थोडंसं सॉफ्ट टच आहे। ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ॲटो अप ॲटो डाऊन तुम्ही करू शकता। 1 लिटरची बॉटल इथे ठेवू शकता। ड्रायव्हर सीट जे आहे ते तुम्ही 8 वे ॲडजस्टेबल जे आहे ते देण्यात आलेलं आहे, जे की हाईट वगैरे तुम्ही रिक्लाइन करू शकता। इंजिन पुश स्टॉप बटन इथे देण्यात आलेलं आहे। इथनं तुम्ही जे हेडलॅम्प आहे ते सेट करू शकता। स्टेअरिंग व्हील असं काय आहे, आधीप्रमाणे स्टेअरिंग व्हील आहे। टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं जे स्टेअरिंग आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। डिजिटल कॉकपिट जर पाहिलं तर इथे देखील मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे। तर मल्टिपल जे इन्फॉर्मेशन आहे इथे देण्यात आलेली आहे। इथे जर पाहिलं रूट तुम्ही पाहू शकता। इथे ट्रिप A, ट्रिप B, किलोमीटर, स्पीड आणि इथनं तुम्ही जे मॅप आहे हे देखील पाहू शकता। अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटीचं जे फीचर आहे हे सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे। इंटिरियरमध्ये जर पाहिलं तर असं काय इंटिरियर तुम्हाला या गाडीचं पाहायला भेटतं। ही जी स्क्रीन आहे ही जवळपास 12 इंचची आहे आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले तुम्ही कनेक्ट करू शकता। इथे जर पाहिलं व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला इथे मिळून जातात। त्यानंतर ऑटोमॅटिक AC आहे। DSG गिअरबॉक्स आहे। इथे तुम्हाला ते वायरलेस चार्जर देण्यात आलेलं आहे। 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, इथे 2 टाईप C पोर्ट तुम्हाला मिळून जातात।
इथे जर आपण आलो तर 2 कप होल्डर आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक माझ्या मते गाडीमध्ये देता आला असता, तो देखील इथे मिसिंग आहे. बाकी इथे जर पाहिलं आर्मरेस्ट आहे. मटेरियल क्वालिटी ना तुम्हाला ह्या गाडीची चांगली या ठिकाणी पाहायला मिळते बरं का. ओव्हरऑल जे पण मटेरियल ना, म्हणजे ठीक आहे हे हार्ड प्लास्टिक आहे, इथे देखील थोडंसं सॉफ्ट जे मटेरियल आहे जे की प्लास्टिकमध्येच आहे किंवा इथे देखील आहे. बट ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी तुम्हाला चांगली भेटते. व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला मिळून जातात. इलेक्ट्रॉनिक IRVM आहे. प्लस फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला जो सनरूफ आहे हा देखील पॅनोरॉमिक देण्यात आलेला आहे. फर्स्ट इन सेगमेंट नाही म्हणता येणार, बट आधी सिंगल पॅन येत होता, आता इथे पॅनोरॉमिक जो सनरूफ आहे हा इथे कंपनीने ऑफर केलेला आहे. बाकी जर स्टेअरिंग व्हील जर पाहिलं किंवा बटन्स वगैरे पाहिले तर सेम तुम्हाला इथे पाहायला मिळतात. बाकी हे तर झालं फ्रंट साईडने. आपण एकदा रिअर साईड चेक करूया, कारण की तिथे एक इंटरेस्टिंग फीचर आलेलं आहे. सेकंड रो मध्ये जर पाहिलं तर स्पेस आधीप्रमाणेच आहे, चांगला स्पेस आहे, थाई सपोर्ट चांगला आहे. 2 ॲडल्ट 1 छोटा मुलगा इथे बसू शकतो. इथे जर आपण आलो तर इथे आहे आर्मरेस्ट विथ 2 कप होल्डर. रिअर AC वेंज आहे, पण याला फॅनचं स्पीड नाही आहे. इथे 2 टाईपची पोर्ट तुम्हाला मिळून जातात. आणि इंटरेस्टिंगली रिअरमध्ये तुम्हाला दोन्ही पॅसेंजरसाठी जो मसाजर आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो की ओव्हरऑल जो फील आहे ना तो देखील चांगला आहे. बट हा जो मसाजर आहे हा तुमच्या फक्त बॅकला देण्यात आलेला आहे. खाली जो पोर्शन आहे तिथे जो मसाजर आहे हा नसणार आहे. बट ओव्हरऑल फील आहे बरं का. म्हणजे ऑन दी वे ज्यावेळेस तुम्ही जाता ना त्यावेळेस मसाजरचं जे फंक्शन आहे ना हे नक्कीच कामाचं आहे. बाकी 3 जे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहेत हे तुम्हाला ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. आता जर पाहिलं मित्रांनो तर गाडीच्या प्लॅटफॉर्ममध्ये कुठलाही चेंज नाही आहे. सोबतच गाडीमध्ये फीचर अपग्रेड करण्यात आलेले आहे. अजून प्राइसिंग आलेली नाही आहे. सो प्राइसिंग जे येईल त्याबद्दल आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईल. सो अजून तुम्ही जर फॉलो केलं नसेल आपलं इंस्टाग्राम हँडल तर नक्की फॉलो करा. बाकी बेस मॉडेलपासून चांगले फीचर आहे. सनरूफ मिळून जातो. 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत तुम्ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससुद्धा घेऊ शकता. सो असे काही फीचर ही गाडी जे आहे ते ऑफर करते. काय वाटतं तुम्हाला स्कोडा कुशाकमध्ये जे पण फीचर्स आले त्याच्याबद्दल, आणि काही फीचर मिसिंग देखील आहे जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले त्याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.